श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 351। रामदेवाच्या उपाराचा स्वीकार। दादोस गावी जाऊ पाहत होते म्हणून सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। मग दादोसाने गणपत मठातच उपार तयार करून घेतला। सर्वज्ञांना चांगला पूजा वसर केला। मग परिवारासह सर्वज्ञांचे जेवण झाले। गुन्हा केला, विडा घेतला। सर्वज्ञ बाहेरच्या ओट्यावर बसलेले होते। दादोसाने 2 वाट्या आंध्र प्रदेशाहून आणल्या होत्या, एक स्वतःसाठी व एक सर्वज्ञांसाठी। दादोसांना चांगला पदार्थ दिसला किंवा चांगली वस्तू दिसली की एक स्वतःसाठी घ्यायचे व एक सर्वज्ञांसाठी घ्यायचे। त्या दोन्ही वाट्या सारख्याच होत्या। बदल होऊ नये म्हणून भट्टोबासांनी सर्वज्ञांच्या वाटीला खून केली। त्या वाट्या धुताना एकत्र झाल्या। रामदेव गावाला जाण्याची तयारी करू लागले तेव्हा वाटी दिसली नाही। मग वाटी आणायला रानाईसाला पाठवले। रानाईसा म्हणाली, बाई वाटी द्या। बाईसा म्हणाल्या, जा समोर आहे तेथून घेऊन जा। रानाईसा दादोसांची वाटी ओळखत नव्हती, ती सर्वज्ञांचीच वाटी घेऊन निघाली। तेव्हा महादायसा पलीकडून येत होत्या। रानाईसा अंगणात भेटली। महादायसा म्हणाल्या, अहो ही कोणाची वाटी नेता? ती म्हणाली, रामदेवाची वाटी घेऊन जात आहे। महादायसा म्हणाल्या, ही तर आमची वाटी। असे म्हणून तिच्या हातातून घेतली व तिची वाटी आणून तुमची ही घ्या वाटी म्हणून तिच्या हातात दिली। मग महादायसा सर्वज्ञांजवळ आल्या। सर्वज्ञ म्हणाले, बाई ही तुमची वाटी आहे। महादायसा म्हणाल्या, तर मग काय जी सर्वज्ञांचे ते आमचे नाही? यावर सर्वज्ञांनी पतिव्रतेचा दृष्टांत निरूपण केला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।